केवळ बुद्धीने वैयक्तिक स्वतःचा स्वार्थीपणाचा कुशलतेने संसार चालवण्याच्या रीत आणि पद्धतीच्या भूमिकेला धरून जेवढ्या गोष्टी करतात त्याला तुम्ही इंटेलेक्च्युअल इंटलेक्ट म्हणतात, बुद्धिवादी जीव. जसं एक बाईचा नवरा माझ्याकडे आला होता, बिचाऱ्याचे दात पडले, मास्तर होता आणि रिक्षा चालवायचा, सिगरेट प्यायचा रात्री, दात पडले, डॉक्टरने सांगितलं काढून टाका, 2-3 महिने मऊ खा. बायकोनीच सांगितलं घर माझं माझ्या नावावर, पैसा माझा माझ्या नावावर, वस्तू माझ्या नावावर, तुमचं इथे काही नाही, आम्ही जे खाऊ तेच खायला मिळेल, मऊ शिरा किंवा भात तुमच्यासाठी कोणी करणार नाही. कला संपला. नवरा कुठे होता माहित नाही, म्हातारपण माहित नाही, काही नाही. हमारी सत्ता हम. इंटेलेक्च्युअल फेडअप. ज्या वेळेला माणसाची बुद्धी फिरते, वस्तू मात्र लक्ष जीवनात होऊन बसतं, त्यावेळेला तो इंटेलेक्च्युअल फेडअप विषासारखा होतो. आता त्या इंटेलेक्च्युअल फेडअप मधून इंटेन्सिव्हिटी, सघनता, द डेप्थनेस, आलेला विचार किती खोडीचा आहे, कालानुसार किती महत्वाचा आहे, ह्याचा विचार करून म्हणजे थोडस मनाच्या विचाराशी संघर्ष होतो, चांगल्याचं वाईट दोन्ही माणसांचं. पण जेव्हा पुढचा मागचा विचार करून, बऱ्या वाईटाचा विचार करून, बुद्धीला जास्तीत जास्त खोलपणा देऊन, धार देऊन ज्या विचार करण्याची परिस्थिती, नितारतम्य भाव ज्याला आपण, तारतम्य भावाने मनुष्य जेव्हा वागायचं ठरवतो तर घर सांभाळलं जातं, नाती सांभाळली जातात, मन तोडली जात नाही. इंटेन्सिव्ह इंटेलेक्च्युअल मध्ये बघा क्रमांक त्या संसारात दशेत राहणारे आम्ही इतक्या उत्तंतरने त्याच वेळी वागत असतो, पण आमचं वागणं हळूहळू चांगलं आहे याची कधीच माहिती घ्यायची नाही. आणि ईश्वर आमच्या ठिकाणी किती चांगल्या तऱ्हेनं राहून राहिला आहे त्याची जरा सुद्धा माहिती ठेवायची, हा जीवाचा स्वभाव आहे. इंटेलेक्च्युअल इंटेन्सिव्हिटी अशी सघनतेने, खोलपणे, घट्टपणे, दाटपणे, विवरितपणे नाना तऱ्हेचा विचार करून आम्हाला हा विचार योग्य आहे का नाही हे ठरवणं. The residual aspect created or discriminating aspect noticed in understanding. इथे समजूत घेऊन वागण्याची जरूर आहे. बुद्धी बाजूला ठेवेल आणि सगळा सखोल विचार करून, त्याला रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट, प्रॉस अँड कॉन्स असं इंग्लिश मध्ये म्हणतात, त्या दृष्टिकोनातून जो निर्णय घेतला इंटेलेक्च्युअल इंटेन्सिव्हिटी. आता एक जिथे बुद्धी संपतीच किंवा काम देत नाही असे जीवनात काही क्षण उभे राहतात, त्याला इन्स्टिंक्टिव्ह माइंड असं म्हणतात. जसं काटा बोचला तळपायाला की ब्रह्मरंध्रापर्यंत संवेदना एका क्षणात पोहोचतात. सुंदर स्त्री समोरून येताना दिसली, नको असले तरी डोळे चटकन फिरतात. छटेल कोणी मुलगी दिसली की मनुष्य काळजीपूर्वक पाहतो, त्याला काही सांगावं लागत नाही. इन्स्टिंक्टिव्ह माइंड. आता इथे ही जे आमचा जीवनाचा जीव दशेतला जो प्रवाह तो रोखला जावा किंवा त्याला वळण चांगलं मिळावं म्हणून योगशास्त्रामध्ये याचा विचार केलेला आहे. तर जिथे आपण मग अशी पहिला विचार केला लॉ ऑफ नेचर, एक स्त्री बालिकेपासून म्हातारी होतो, तिच्या शरीरात अनंत तऱ्हेचे बदल होतात ड्यू टू चेंजेस ऑफ हॉर्मोन्स. शरीर रचना बदलते, चालणं बदलतं, हालचाल करणं बदलतं, त्यात ती स्वतः काहीच करत नाही. आपण जसे पुरुष चालतात तसे स्त्रिया चालवतात, पण स्त्रियांच्या चालीकडे, हालचालीकडे वैशिष्ट्यपूर्ण नजरेने पाहून आपल्याला मोहित करणं. आणि अशा तऱ्हेने आम्ही मोहित झालेलो, जे काही वाटलं त्याचं शब्दांनी बोलून दाखवल्याने मायावश झालो आणि त्यामुळे मोहाला आणि मायेला वश झाल्याने आमच्या बुद्धीचा समतोलपणा खलास होतो. आतापर्यंत काळजीपूर्वक सांभाळलेली बुद्धी इन्स्टिंक्टिव्ह, भावना वश किंवा विवश, लाचार असा शब्द आहे. तर सगळं निसर्गाने आहे तसंच जग चाललंय, तिथे काही नवीन घडत नाही. अशा तऱ्हेनं एक सारखं आपल्या मनोरूपी बुद्धीला जिथे समजूत घेण्याची शक्ती निर्माण झाली तिथे एक सारखं हेच बदलायचं.
हे निसर्गरम्य आहे, निसर्गगम्य आहे, ह्यात आपल्याला वाटतं तसा विचार करण्याची जरूर नाही. अशा तऱ्हेनं काळजीपूर्वक विवेकाने ह्या स्थितीमध्ये सांभाळलं गेलेलं मन जर ताब्यात राहिलं तर मग मनुष्य आध्यात्मिक मनाचा मालिक होऊ शकतो. आता हे मी बौद्धिक भूमिकेमध्ये जगाच्या पहिल्या धार्मिक परिषदेत जे क्लिअर केलं, आता हाच विषय अर्थात विवेकानंदांचे शिष्य सगळे बरोबर तयार होते. तर प्रत्याहार, तर माया आणि मोह, आता मी जे थोडक्यात वर्णन केलं विषय लक्षात ठेवा. तर आम्हाला मोहच निर्माण होणार नाही यासाठी योगी व्हावं लागतं. योगी होण्यासाठी या निसर्गामध्ये एवढ्या गोष्टी होतातच. जसं एखादी म्हातारी व्यक्ती कमरेतनं वाकलीये, गालफड बसलीये, अंगाला सुरकुत्या पडल्याय, नाकातनं पाणी गळतंय, तोंडातनं पाणी गळतंय आणि हो हो मान हलवत चाललाय. आता एखादा तरुण आमच्या चौधरी सारखं म्हणायचा, तो म्हणणार नाही असं आहे, पण म्हणायचा त्याला इतका म्हातारा झाला तरी मरत नाही. अरे पण दरेकाला असंच व्हायचंय जो म्हातारा होईल त्याला. इट इज अ स्टेट ऑफ बिंग टू बी कॉन्स्टंटली एन्जॉयड ऍट दी पर्टिक्युलर जंक्चर. एक तो विविध प्रसंग उत्पन्न वयात झालं की या गोष्टी घडणार. तेव्हा मायेनी मोहानी वश होण्याची जरूर नाही. कोणत्याही परिस्थितीत देह गेला, एखादी व्यक्ती गेली देहाच्या तरी त्यामुळे तो टाकाऊ झाला, तिरस्कार युक्त झाला असंही म्हणायला आपल्याला कुठे अधिकार नाही. अशी संयमानं आणि विवेकानं बुद्धीला वळण लावून ज्याने ईश्वराला सारखं जमेस जमेस धरून हे सगळं स्थिर करत गेलाय जो आपल्याला, त्याला तोच मनुष्य परमेश्वराला आवडतो. तर प्रत्याहारामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलं, काही खरं मानायचं नाही. सगळं दिसतंय भासतंय, दॅट व्हॉट इज सीन. मृगजळ आहे ना, हरणांची पिल्लं दवडत असतात, रेती लांबून पाण्यासारखी दिसते, पाणी कुठे सापडत नाही. तसं मनुष्य कितीतरी दवडला या विचारांच्या मागे तरी तो त्रस्त होतो, स्वतःचं अस्तित्व घालवतो आणि पुन्हा जेव्हा जागृती देतो तेव्हा हातबल असतो. म्हणजे आपल्याला कुठे काही मेहनत करायची जरूर आहे याची त्याला माहितीच नसते. आता ह्या प्रत्याहारामध्ये मोह आणि माया यांनी विवश न होता इन्स्टिंक्टिव्ह माइंड मध्ये हे निसर्गगम्य आहे. आणि सगळ्या स्थितीत प्राण म्हणजे श्वासानी गतीनी आमच्या ठिकाणी स्थिर झालेला प्रत्यक्ष परमेश्वर. परमेश्वर लहान मुलाच्या स्थितीत हारलं मुतल्यात पडलेलं असतं. मला कोणी स्वच्छ करेल का याची त्याला मुळीच काळजी नसते. बायकांना ममत्व आणि मोहाने मेल्या गांडीला चापटी मारून लुगण्याला चिमट्या घेऊन त्याला गांडी साफ करत असतात आणि 17 कपडी बदलत असतात न धुवत असतात. त्या आत्म्याला ह्याचे विकार पाहिजे. जन्मापासून सगळी व्यवस्था आमची अशी आहे, पण आम्हाला समजूत न घेऊन जगणं आणि मी काही केलं या अहंकाराच्या भूमिकेमध्ये, रजोगुणामध्ये तू मी माझं तुझं याच्यामध्ये संसाराचा विक्षेप उत्पन्न करणं आणि मनाला कधी स्थिर न होऊ देणं, असा जो आमचा स्वभाव घडलाय तो या बुद्धीच्या कक्षेत घडतो. आता ही बुद्धी आम्हाला देतं कुठलं अंगवळण? तर सगळ्या गोष्टीचं प्रमाण खरं कशावरून हा पहिला प्रश्न विचारायचा. लँग्वेज ऑफ अंडरस्टँडिंग. तुम्ही जर बुद्धी शरीर वाचून तयार झालाय, अनुभवाने तयार झालाय, 2 पैसे सांभाळताय, त्याच्यावर व्याज मिळते हेही माहिती आहे, म्हातारपणी सुखाने राहते हेही माहिती आहे, तुम्ही शोक केला म्हणजे पैसा टिकून राहतो हेही माहिती आहे, मुलांना चारकोळे म्हणजे कमायला लागले म्हणजे आपला खर्च कमी होतो, सगळी बुद्धी आहे तुमच्याजवळ. पण ह्याने काय झालंय, तुमच्या स्वभावाला एकच घाणेरडं वळण लागलं, प्रमाण. मी असा राहिलो तर असं होईल, मी तसं मुलाशी वागलो तर असं होईल, मुलांना दूर केलं तर मी 2 घास खाऊ शकेल. डॉक्टर झालेला मुलगा त्याचा डॉक्टर झाला, जागा कुठून देऊ त्याला? मेला दूर झाला तर बरं, नोकरी लागली तर बरं. आमचं प्रमाण टिकत नाही. अशी जेव्हा मनाची परिस्थिती येते तेव्हा तो सुद्धा विवेक घालून बसतो, बुद्धीचा खेडा फाडतो. बायकोला घटस्फोट देईल तेव्हा देईल, पण इथे तो आधी पहिला फाडून टाकतो बुद्धीचा खेडा. मग त्याला कोणी चॅलेंज देणारा भेटला, समजा एका मुलगा उद्धट भेटला, मग जाऊ कुठे? पैसे देतोय का ठेवतो दुसरं घर?
म्हणजे मग तो अनुमानाचा आधार घेतो. काहीतरी तर्क करू, त्याला समजावून पाहू, कोणाची भाड्याने जागा मिळत असेल तर बघ, अनुमान, काहीतरी तर्क करायचं. 6 तऱ्हेचे तर्क: तर्क, तर्क, कुतर्क, वितर्क, अतर्क आणि असंभाव्य तर्क. आणि ज्यांनी तर्काचा आश्रय घेतला तो सदैव देवापासून दुरावला, असं आमच्या प्रभू दत्तात्रयांनी म्हटलेलं आहे. टेंबेस्वामींना उपदेश केलाय. आणि तुम्ही बुद्धीने शिकलेले लोक आणि संसारात शून्यात उभे राहिलेले, तर काशीनाथ शून्यात उभा राहिला, शिवटे म्हणतात मी शून्यात उभे राहिलो, देसाईला म्हणतात शून्यात उभं राहिलो, आणि त्यांचंच त्यांना कौतुक असतं. देवाचं माझं तर मुळीच नाही हो. त्यांच्या शून्यात उभे राहिल्याचं कौतुक सगळ्यांना काय. आता ह्या स्वभावाच्या माणसाला तुम्ही काय शिकवणार? वाचलं काय, प्रवचन दिलं काय, पुस्तक लिहिलं काय? तर एक मनुष्य आपल्या स्वभावाने, आपल्याला तो तर्काचा आधार घेतल्याने त्याची किती दुर्दशा होती हे तुम्हा लोकांना अनुभवाने माहिती, काही वैशिष्ट्यपूर्ण लोकांना. नंतर प्रमेय, ज्याला आपण सिद्धांत म्हणतो. जो तर्काच्या आहारी गेला त्याला काही सापडत नाही, तो भरकटलेल्या मनाचाच असतो. आणि ज्याला सारखं प्रमाण मागायचं त्याला कोणी प्रमाण देऊ शकत नाही, कारण दरेकाचं प्रमाण निराळं ना. जीवन जगण्याचं प्रमाण सापडत नाही, तर्क चालत नाही. अशी जेव्हा माणसाची मनस्थिती बुद्धीच्या भूमिकेत प्राप्त झाली असताना तो तिसरा प्रयत्न करतो, पर्यायी व्यवस्था, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. चला मी काय समजून बसतो, त्यातही होत नाही. सगळे तर्क चालवून पाहिले, त्याच्यातही की चला माझा हिशोब लागत नाही, मग काही निराळी व्यवस्था करून पाहू असं आपण बोलतो. त्यावर सगळेच बोलतो अडचण आली म्हणजे निराळी व्यवस्था करून पाहू. आपल्या गांडीला आग लागणार नाही, दुसऱ्याला काही मिळणार, याचा अर्थ असा, व्यवहारी माणसाच्या बुद्धीचा अर्थ असा, आपल्या गांडीतलं जाणार नाही गांडी खालचं वस्त्र आणि त्याला काही मिळणार नाही, याचं नाव पर्यायी व्यवस्था. आता ह्या बुद्धीने तुम्ही आपल्या मुलाबाळांशी सुद्धा वागता, त्या नवरा बायकोशी सुद्धा वागतो. आणि बायको आपली बिचारी सारखं नवऱ्याचं होऊन राहायचं, त्याला राजी केलं असेल, तो कधीच राजी होते. तरी बायकांचं मी पाहिलंय, माझा अनुभव सत्तेत बोलतो, तुमच्यावर तिरस्कार नाही. लहान मूल जन्माला आल्या संताला ऐकलं नाही की समजवण्यामध्ये इतक्या बायका हुशार. आधी नवऱ्याला समजवून घरी लग्नापूर्वी भावा बहिणींना समजवतात, आईशी बापाशी मांडतात, मग आपली नवऱ्याला समजवतात. अहो पण जरा ऐका ना, काही थोडा विचार करा, मी काय म्हणते ते बघा. तिचं बोलणं झालं, जन्मभर असंच चालू होतं. मग मुलं झाली, आई असं करू नये, आई चांगलं नाही, भासतील तू अमुक. तिथं समजवणं गेलं तरी झालं, कोण नाही समजूत घेत नाही. असं विश्व जिच्या वाटी झालं, तिला काय समजवायची बोसडीची हौस समजत नाही मला. प्रमेय सिद्धांत शोधायचे, परमेश्वर नाही शोधायचा. आम्ही म्हणतो ते किती खरं आहे हे दाखवण्यासाठी जगामध्ये हट्टाने जगण्याचा जो भाग आहे त्याला प्रमेय. जिथे उपमाच होऊ शकत नाही, उपमेय मिळू शकत नाही, दुसरं प्रमाण होऊच शकत नाही, असं विश्वामध्ये जगून सुद्धा परमेश्वर आठवत नाही, इतके गद्दार होत. आणि इतकं करून थकला, मान खाली पडली आहे, डोळे उघडत नाही, तोंडातलं शब्द येत नाही, कोणी हलवलं, बोलायची इच्छा नाही, पाण्याची इच्छा नाही, गर्भगलीत, ज्याला आपण गर्भगलीत म्हणू. अशा माणसाला मधून तो अफीण पिणारा मनुष्य असतो ना, किंवा दारू पिणारा मनुष्य, त्याला एकदम असे लकेर येते, काहीतरी अंगाचे चाळे करून आरडाओरडी करतो. तसे आम्ही बुद्धिशाली लोक कल्पनेचं साम्राज्य उभं करतो. त्याला आता मी असं करतो, ह्याच्याकडे जातो, त्याला तसं समजवतो, इकडे दुकान भाड्याने ठेवतो, तिकडे त्याला गोष्टी करतो, खेळवत ठेवतो, माझं काम साधतो. कुठूनही निर्णय कल्पना करून मी साम्राज्याचा बादशाह होईन, माझ्या विचारांच्या साम्राज्यात, अशा वेळात फिरतो त्याला. आणि त्या दिलीपला एक कोणीतरी कॉर्पोरेटर शिकवायला आला होता, बसडीच्या काय त्या मागरूच्या मागे लागलाय, तुला एक दिवस आंघोळ घाली, तुझ्या ताक्कल आहे, हुशारी आहे, पैसा आहे, तर त्याला 2 धंदे कर, आणि काय महाराजांच्या मागे लागले. पण त्याला दिलीप मूर्ख, तो त्याला माझ्याच नादी लागलाय. शिकवणारी लोक आहेत म्हणा, काय नगराध्यक्ष आहे जळगावचं कोणीतरी, तो आपल्याला काय करायचं, पण कल्पनेचा खेळ. तेही नाही झालं, कल्पनेने झालं नाही, जे जे प्रयत्न केलो त्यात त्याला यश मिळत म्हणून मग आमच्याकडे येतात. महाराज काही उपाय आहे का? अरे सगळे प्रकार सगळ्या मानवी स्वभावाचे केले तरी वंचित माझ्याकडे आलं तू.
तुझ्या नशिबी अपयश आहे म्हणूनच झाला तू. आता यश म्हणजे जो देतो खरोखर त्याची आठवण केली तर यश मिळेल. म्हणजे अर्धवट मूर्छेमध्ये आणि अर्धवट काहीतरी प्राप्ती आशेने बिचारे देवाच्या द्वारे दार खडखडवतात आणि ते लोक वेडे वाकडे ओरडत असतात. आणि मग काहीतरी तर देव कृपा करतो, अंगात शक्ती संचार होतो आणि मग त्याला पडतो बेशुद्ध आणि मग लोक त्याच्यात देवीन देव आला म्हणून सारे हात कुंक लावून ओट्या भरत सुटतात. काय देव मिळाला त्याला. बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या माणसाला देव मानून निदान मग या देवाची तरी पूजा करून, जो चुपचाप करून घेतो त्याची तरी पूजा करून नाही चली. म्हणजे आम्हाला बुद्धीच्या दरेक क्षणाला जो जो काही आम्ही विवेक करायला हवा तो न केल्याने अंगवळून पडलेला आमचा स्वभाव आम्हाला एकसारखा परमेश्वराला दिले. बाह्यांगाने करा, भजन करा, पाठ म्हणा, स्तुती म्हणा, रिदमिक आवाज काढून एखादं हरिपाठ म्हणा, आता जसा म्हटला तसा काही बँकेत होणार नाही तुमचं आल्यानं. काय देव म्हणतो बँकेत वर्ष हात कुठा आणि पाय कुठा. खऱ्या अर्थाने समजून जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येत नाही तो मी तुमचा कधी होणार नाही. तुम्हालाच नेहमी माझं राहावं लागेल. तो काही नाही चुपचाप बसलेला असं टाकलं. आमचंच पाप आहे सगळं काही की देवाच्या वतीने सगळे जबाब आम्हाला द्यावे लागतात. काही पाप असेल आमच्या मागच्या जन्मीच काय असो. परंतु ह्या स्वभावाने अंगवळणाने आमच्या ठिकाणी जे आम्हाला अतिशय भयंकर नुकसान जे झालंय की परमेश्वरावरती विश्वास न ठेवता हे आणखी एक वळण नको असेल लावून परमेश्वर तरी मिळेल, कधीतरी मिळेल, कोणाला झाली तशी आमच्यावरही कधीतरी कृपा येईल, पण ना टाळकूट करा, तबला पेटी घेऊन भजन करत राहा. वाईट असं म्हणणं नाही, पण तुमचे जे आयडियाज आहेत त्याच्या मागे ह्यांनी परमेश्वर मिळेल. परमेश्वर अशा कुठल्याही गोष्टींनी मिळत नाही. आता सिद्धांत पद्धतीमध्ये 7 प्रकारचे उपदेश, मोक्षाची 4 द्वारे मोकळी झाली आणि देव अवतीभोवती आम्हाला मदत करणारे प्रत्यक्षात दिसले किंवा दाखवले गेले तरी सुद्धा देव मिळाला म्हणून म्हणता येत नाही. पुस्तक मज्जळ आहे. तेव्हा आम्हाला मग पुढचा विषय येतो की ईश्वर प्रणिधानार्था. ईश्वर म्हणजे इष्टवर देणारा, ईश्वर प्रणिधानार्था प्राणाच्या धारणेने म्हणजे श्वासाच्या श्वास आणि निश्वास, एक्झेलिंग, इनहेलिंग अँड स्टॉपिंग ऑफ हेलिंग, श्वास रोखणं, कुंभक, रेचक आणि पूरक, या 3 गतीमध्ये विश्वाची परमेश्वराची प्राण नावाची शक्ती धारणेने, या धारणेने धैर्याने शरीर तुमचं रोगी झालं, मरायला पडलं तरी प्राण चालू असतात. आत येणं, बाहेर येणं, तुमच्या आतले अवयव काही बिघडले, दुरुस्ती नाही झाली, रोखून धरणं, प्राण तक्रार करणार नाही. तुमचं शरीर फाडून फोडून तो निघून जाईल पण त्याला तुम्ही रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या मनाने बुद्धीने खाऊन पिऊन तुफानग्रस्त केलेले शरीर, मेदाने वाढवलेलं, रोगाने पछाडलेलं, तेल तूप खाऊन चरबी जास्ती झाल्याने ब्लड प्रेशर झालेलं, गोड खाऊन डायबिटीस झालेलं, चरबी वाढल्याने हार्ट अटॅक झालेला, तो राहणार. तुमच्या समजुतीला हादरून सोडेल तेव्हा तो साला जाईल. त्याचा एकच धंदा माणसाच्या समजुतीचा तुराडा करणं. आणि तुम्हाला तुमची समजूत की देवाला साला मी बांधून माझ्या पायाशी आणेल. काय तर ईश्वर प्रणिधानार्था जो प्राणाच्या श्वसनाच्या गतीनं धारणेने तुमच्या ठिकाणी सदैव स्थित आहे. निसर्गात जन्माला येण्याच्या पूर्वीपासून जन्माला आल्यानंतर आणि प्राण जाताना किंवा गेल्यानंतर सुद्धा प्राण आपली स्थिती तुमच्या भोवतीची सोडत नाही. इंग्लिश भाषेत किंवा फिजिक्स मध्ये बोलायचं झालं वेन द सोल पासेस अवे, आत्मा निघून जातो, तरी सुद्धा विश्वाची प्राणशक्ती तुमच्या शरीराच्या भोवती, म्हणून ते चुपचाप पडून असतं, काही त्यात बिघाड होत नाही. पण ईश्वराने आपला अंश काढून घेतला की विश्वाची प्राणशक्ती जी आहे ती त्या शरीरातून वेगळी होऊन तेजरूपाने त्याच्यात विलीन होते. मग आपलं शरीराला चिकटलेलं चामडं हळूहळू फाटत जातं, नसा नड्या बाहेर येतात, रक्तपू, काळी कुचकी, नासकी, घाण, वाळकी, शेंबडट, कपाच्या रूपाची वगैरे वगैरे बाहेर पडतात. बॉडी डिकॉम्पोजिस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ज्या शरीरावर प्रेम करून त्याला सारं सर्वस्व मानून
मनाच्या भूमिकेत कल्पनेचे खेळ करून, रचलेल्या विचारांच्या भूमिकेत राहून भ्रष्ट आणि भ्रमित केलेल्या बुद्धीनं आम्ही जगतो. तेव्हा मेल्यानंतर सुद्धा आम्हाला बुद्धी यायला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वेळ काढतो. फक्त गेलेल्या